नमस्कार. मी रमेश जावीर, साहित्यिक काष्टशिल्पकार, खरसुंडी तालुका आटपाडी, जिल्हा सांगली. ओळख काष्टशिल्पाची. पहा, या ठिकाणी मी एक काष्टशिल्प वखारीतून शोधून आणलेलं आहे. नैसर्गिक काष्टशिल्प असं म्हणतात. तर बैठकीला मी ठोकळा घेतलेला आहे, लाकडी ठोकळा, आणि त्याच्यावर हे काष्टशिल्प ठेवलेलं आहे. आणि हे काष्टशिल्प एक पक्ष्याच्या आकाराचं आहे. आणि हे काष्टशिल्प मला खरसुंडीमध्ये हे सापडलं. त्याला नको असलेल्या भाग 1 तासभर मी काम केलेलं आहे काल, आणि आज त्याला फिनिशिंग वगैरे करत आहे. सकाळची 8ची वेळ आहे आणि ढगाळ वातावरण आहे. तरीही मी बसलेला आहे. प्रकाश योजना थोडीशी साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हे काष्टशिल्प मी आता त्याचे काही भाग स्वच्छ करणार आहे. त्यासाठी मी हे किक्रं आणि स्क्रूड्रायव्हर निवडलेला आहे आणि त्याला मी आता स्वच्छ करणार आहे. काष्टशिल्प एक आगळीवेगळी कला आहे आणि फार कमी लोक या कलेमध्ये आहेत. आदिवासी कला की जे जंगलामध्ये असे काही नैसर्गिक काष्टशिल्प शोधतात आणि शहरात नेऊन विकतात आणि आपला चरितार्थ साधतात. एक छंद म्हणून ही कला जोपासलेली आहे. आज रोजी माझ्याकडं 300हून अधिक पक्षी, प्राणी, मानवी आकारातील काष्टशिल्पे आहेत. त्याचं एक छोटंसं संग्रहालय मी तयार केलेलं आहे. छंद माणसाला आनंद देतात, स्वतःबरोबर इतरालाही आनंद देतात. सेवानिवृत्तीनंतर काय, असं बऱ्याच जणाला प्रश्न पडतो. पण मी सेवानिवृत्तीनंतर काय म्हणून हा नैसर्गिक काष्टशिल्प या छंदाचा, या कलेचा अंगीकार केलेला आहे. निर्मिती सतत चालू आहे. याचं प्रदर्शन कोल्हापूर येथे कनेरी मठामध्ये केंद्रीय वस्त्र उद्योग कला आर्टिसन लोकांनी त्यामध्ये भाग घेतलेला होता. माझी निवड झाली होती आणि या प्रदर्शनाला खूपच चांगला प्रतिसाद मिळाला. काष्टशिल्पकला स्वतःबरोबर इतराला आनंद देणारी कला. या कलेच्या माध्यमातून तुम्ही आर्थिक प्राप्तीही करू शकता. मोठमोठ्या हॉटेल्समधून अशा काष्टशिल्पांना मागणी असते. अर्थात आपण तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे.
काष्टशिल्पकलेमध्ये फार थोडी माणसे आहेत. त्यामध्ये राहुल लोंढे, मी स्वतः रमेश जावीर, त्याचबरोबर नगरकर अशा काही व्यक्ती आहेत. पण या कलेमध्ये सतत व्यस्त राहावं लागतं. वेळ खाऊ आणि वेळ घेऊ अशी ही कला आहे. वेगवेगळ्या प्रक्रिया असतात आणि या प्रक्रियाला सामोरं जावं लागतं. काष्टशिल्प निवडणे, नको असलेला भाग कट करणे थोडं कष्टाचं काम आहे. हे आवड असेल तर सवड होते. आवड असली पाहिजे. आवड असेल तर मनाची तयारी होते, कुठेही तो जातो. काष्टशिल्पाची निवड करणे एक प्रतिभेचा भाग असतो. आज रोजी माझ्याकडे 300 काष्टशिल्प असून इंडियाज वर्ल्ड रेकॉर्ड झालेला आहे 2021 मध्ये. आणि सांगोला जिल्हा सोलापूर येथे साहित्य संमेलनात, अखिल राज्यव्यापी मराठी साहित्य संमेलन या संमेलनात या काष्टशिल्पाचं प्रदर्शन झालेलं होतं. अर्थात त्यावेळी मी निमंत्रित कवी होतो आणि काष्टशिल्पाचं प्रदर्शनही भरवलेलं होतं. काष्टशिल्पकला याला बरीच यंत्र लागतात सुबकता आणण्यासाठी. तथापि माझ्याकडे काही यंत्र नाहीत, परंतु एक टाकावातून टिकाऊ म्हणून मी करवत, पटाशी, हातोडी, किकर, परत वाकास अशी काही साधनं, सतूर अशी काही साधनं ठेवलेली आहेत. आणि वेळ मिळेल तसं साहित्य लेखन म्हणजे कविता, कथा याचबरोबर ही काष्टशिल्प कला ही मी जोपासलेली आहे. तर खरसुंडी येथे हे काष्टशिल्प दालन मी उघडलेलं आहे. आपण सदिच्छा भेट देऊ शकता. आतापर्यंत बरेच साहित्यिक आलेले आहेत, सदिच्छा भेटी दिलेल्या आहेत. ज्याला आवड आहे तो अगदी शोधत येतो आणि ज्याला आवड नाही त्याला किती जरी सांगितलं तरी तो दुर्लक्ष करतो. तर हा छंद एक आवडीचा भाग आहे. तुम्हीही छंद जोपासायचा प्रयत्न करा. धन्यवाद.